चाललंय कसं काय डे 7च्या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि काल होता संडे, सो कालचा काल ब्लॉग नाही काढला, संडे होता. सो थोडी रेस्ट केली, जरा बॉडीला आराम दिला, जरा लय दुखत होती ना. आणि आज मी एकटाच आहे. आज माझ्या कावळ्याची शिफ्ट चेंज झाली जॉबची. सो त्याची आज डे शिफ्ट आहे. एवढे दिवस त्याला नाईट होती, त्यामुळं तो असायचा माझ्यासोबत, बट आता त्याला नाईट लागली. सो एकटा जीव सदाशिव. चला आता एकट्यानेच कामं करतो थोडी. आता काय होत तर नाही तर माझ्याकडनं एकट्याकडनं, मला कोण ना कोण सोबत लागतंच. माझे मित्र सोबत असतातच, जेवायला म्हण, सगळीकडे म्हण, कुठं बी. बट जिमच्या बाबतीत नो एक्सक्यूज, एकटा तर एकटा करायचे. चॅलेंज लिया है तो कंप्लीट भी करेंगे ना ब्रो. तर चलो, लोक बघायला लागलेत माझ्याकडे चालत्या गाडीवर. हा काय येडापणा करतोय मोबाईल पकडून, येडापेडा आहे काय? तसं अर्ध्यांना माहितीच आहे, इथलंच आहे ना, त्यामुळे कळते लोकांना काय. चलो, रिसेप्शनवाले पळून गेले का काय, का गेले गावाला? तर गाईज आज काय घेऊ मला काही कळत नाही राव. आज पार्टनर नाही माझा, आणि मला डबल वर्कआउट घ्यायची सवय आहे, म्हणजे बॅक बायसेप, चेस्ट ट्रायसेप आठवड्यातनं 2दा. बट आता काय मारू. त्याला फोन केला होता, तो म्हणला थांब ना, संध्याकाळी जाऊ. नको. सो थांबा जरा, डिसाईड करतो काय मारू. मंडे. खूप वेळ झाला विचार करतोय काय मारू. अर्धा तास झाला वॉर्मअप करता पण विचार करत होतो, पण काय सुचलं नाही मला. जरा थोडं सरांना विचारलं, दोन्ही सजेशन आहेत. आता काय मारू. चलो इस बार डबल मारते. गाईज अख्ख्या जिममध्ये कोण नाही, एकटाच वंडी संडी. आज एकटाच भाष्य आहे. आणि मला वर्कआउट थोडं फास्ट करायचं आहे, बिकॉज डबे द्यायच्यात. गाडी नाही, ॲक्टिवा मी घेऊन आलो आहे. सो ॲक्टिवा लागते ना, फोन येते ते लवकर ये. त्यामुळं पटपट मारून घेतलं. आज बॅक बायसेप मारला आहे, डबल वर्कआउट. पहिले मी डबलच करायचो, पण मध्ये थोडं म्हणलं अल्टरनेट काहीतरी बॉडीमध्ये चेंजेस पाहिजे. सो 2 महिने सिंगल मसल केला, आता परत डबल मसल. अशा तऱ्हेने झालेलं आहे माझं. बायसेप पंप केला आहे, बॅक पण पंप केली. चलो जाते अभी घर पे, मम्मी को कॉल आ रहा है, भागना पडेगा. भाऊचं झालाय ब्रेक. भाऊ रडतोय, बघा कसा रडतोय, मुळू. अरे एवढं नको रे बाळा, एवढं काय खुश. अरे मग समोर बघ की, तू नाही रडत आहे ना, मग समोर बघ, खरं दाखव बघ. रडतोय ना, बघा गाईचा बघा, हे बघा रेटतोय बरं का, रेटतोय. रडत होतं की नाही, रडतोय. आता ते तुझीच बाजू घेणार. काय आज खूपच दुःख होतंय मला आज खरंच. नाही का, हसण्यावरही घालतोय खरंच. सापडलाय. भेटायचं काय तो भेटायचं काय, सकाळपासून भेटायचं काय विषय. सापडल्याचा काय विषय. सापडलं नाही का? सभ्य बोर्ग, हे सभ्य बोर्ग. सकाळी रोज वॉकिंगला मी ह्याच्या मागं असतो, पोरींच्या मागं पळतोय हो रोज. तुला किती वाजलाय, किती गजर झाला ते तरी आठवतं का तुला? किती गजर झाला, किती काय. जातो घे त्याचीच बाजू घे. अरे मग तू हाय तसा, मग
चुप. हे बघा गाईस डोळे बघा, गाईस डोळे पाणवलेत हा बघा. नाही खरं हे बघा मी डोळ्यावर झूम केलाय गाईस बघा तुम्ही. हे बघा आहे का तुम्हीच बघा. हा बघा झोपलाय. हा बघा आहे का झोपलाय म्हणजे तुम्ही विषय क्लिअर करा गाईस. प्रशांत गाडे. चला बसा. कुठं जायचं का घरी? चला की मग बसा की राईड करतो तुम्हाला. राईड करतो तुम्हाला 100ची. चला. हा एवढं जाम झालंय सगळं. अख्खी सांगवी औंधगाव जाम आहे. बिचाऱ्या काकींचं पेट्रोल संपलंय. वी हॅव टू हेल्प देम. मागणं आम्हाला 10 लोक हॉर्न देतात ते, पण आता आमच्याकडे ऑप्शन नाही आहे काय. आम्हाला त्यांना मदत करायचीच आहे पेट्रोल पंपपर्यंत. बिचारे काय म्हणतोय? तुझं म्हणणं काय? मी म्हटलं मी पुढे जाऊन गाड्या सरकवू 0.5 का आहे थोड्या? का? हां. तर हे काय म्हणते एवढं ट्रॅफिक झालंय मी उतरते आणि पुढे जाऊन सगळं क्लिअर करते. हिला सगळं बोललो, क्लिअर तू- करते नाही. तू मी two बोलले wheeler- की त्या गाड्यांना मी हटवते पुढे जाऊन. तू दिसणार तरी का? शट अप. दिसते मी. मला घाबरतील सगळे. तुझ्या तुझा आवाज काकीला तरी टो दे. निघेल का? तुझा आवाज काकीला टो दे. हा 4 व्हीलर वाला का घुसलाय तिकडं? त्याला म्हणा 2 व्हीलरला जाऊ दे ना बाबा. नॉनसेन्स. तर आमच्या दैनंदिन जीवनामध्ये असे रोजचे चालू असतात का रे हेल्प वगैरे, पण आम्ही कधी शो नाही करत सगळ्या गोष्टी. काय गरज आहे? त्यांना एवढं भारी वाटलं की त्यांना आम्ही एवढं ट्रॅफिकमध्ये एवढं हे केलं त्याच्यासोबत. त्यांनी आम्हाला घरी जेवायला बोलवलं. काय बोलवलं? जेवायला बोलवलंय घरी. घरी जेवायला बोलवलं एवढं म्हणजे आणि भारी वाटलं यार. काय एक ही लाईफ आहे आदमी की सबकी हेल्प प्लस करते. ते जाऊन दे, जेवढे पण लोक मागणं जात होते ते आम्हाला अशी थंब करून जात होते की ॲटलिस्ट जरी तुमच्यामुळे ट्रॅफिक होते मागं बट यू आर डुईंग अ व्हेरी गुड जॉब. त्याच्यामुळं ते काका 2 मिनिटांनी असं रागात बघितलं की हा पुढं का नाही जाते. नंतर त्यांनी टो बघितला ते माझ्याकडे होऊन असे करतात. म्हटलं, "Okay, काका." भारी वाटलं. आणि दुपारी आपण डाएटवरनं डायरेक्ट स्लीप झालो. एवढा डाएट झाला आहे कारण मी एवढं कधी मनावर नाही घेतलं डाएट बीट नाही का. आणि असं जॉब झाल्यानंतर यांना घेऊन यावं लागतं मला कॅफेला रोज डेली. म्हणजे यांना लास्ट कॉफी कधी पाजली होती? ते काय का असे ना पण रोज घेऊन यावं लागतं. रोज. अक्षर रोज. Shut up. चालायचं. खुश करा बायकोला पण खुश ठेवा तुमच्या पण. ऐका ज्ञान भावाला तुमच्या फॉलो करू नका. बंद करा. बरोबर 3 नमुने भेटलेत मला आता. हो. हा. अरे काय का रे स्वप्न नको प्लीज नाही. 90 डेज चॅलेंज आमचं रोज बघतात. रोज बघणारे मेंबर 90 डेज चॅलेंज 90 दिवसांनी भेटा. बिफोर आफ्टर. येस. बरं आत्ताच कसं झालं मी? हा मस्त. काय म्हणली? बोल पटकन. काय बोललं का? चालू हे आमच्या शेजारची मंडळी आहे. फक्त बिर्याणी खायला बोलवतात आणि ते बी माझ्याकडनं जाणं होत नाही. कधीतरी जातो फक्त. सत्य घटनेवरती आधारित. 90 दिवसानंतर येणार नाही ना? सत्य घटना. नाही 90 दिवसानंतर येणार ना. 90 दिवस बोलवा ना मला. नाहीतर बर नक्कीच रोज यायला पाहिजे. रोज नाही का असं 50-60 ग्रॅम प्रोटीन ठेवा मला खायला. नक्की येतो मग मी रोज. खाली कर ना. काय खाली हर रोज 90 दिवस चॅलेंज. बायसेप दाखवू का माझा का ट्रायसेप दाखवू? काय नको दाखव. 90 दिवस चॅलेंज. हो हर रोज प्रोटीन खावं. हा, रोज चिकन बिकन अंडी बिंडी ह्याच्यावरचं थोडं मला द्या. याला थोडं पळवा मला थोडं खायला घाला.